आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद असताना या संदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। या योजनेचा तिसरा हप्ता आता 29 सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे। या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट समोर येते आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अधिकृत माहिती महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज या संदर्भात माहिती दिली। या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहे। आता या योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर रोजी येणार आहे। हा कार्यक्रम रायगड येथे भरवला जाणार आहे। कार्यक्रमामध्ये सप्टेंबर पर्यंत आलेल्या सर्व अर्जदारांना या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। 30 सप्टेंबर पर्यंत हे तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आणि या संदर्भात महत्त्वाची बाब आणि महत्त्वाची घोषणा या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे, ते पाहूया आपण। राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील।